रसिक मित्रांनो नमस्कार. पुन्हा नवा रविवारची नवीन संध्याकाळ आणि आपला हा मित्र लक्ष्मीकांत देशमुख आपणासाठी साहिरसोबतची काव्यमय रविवार या व्हिडिओ मालिकेचा 6वा एपिसोड घेऊन येत आहे. आजच्या एपिसोडसाठी मी जी कविता निवडलेली आहे तिचं शीर्षक आहे आवाजे आदम म्हणजे मानवाचा आवाज. ही साहिरची एक अत्यंत गाजलेली क्रांतिकारी वळणाची कविता आहे. ही कविता आजच्या काळामध्ये खूप महत्त्वाची मला वाटली म्हणून आज ती निवडलेली आहे. आज देशामध्ये जे वातावरण आहे, जो अन्याय होत आहे आणि सामान्य माणसाचा आवाज दडपला जात आहे, त्या आवाजासाठी ही कविता आजही प्रासंगिक आहे. जरी ती कविता 1940च्या दशकामध्ये 48 लिहिली असली तरी ती आज तेवढीच प्रासंगिक आहे. उलट तिचं महत्त्व म्हणा रिलिव्हन्स हा अधिक वाढलेला आहे. ही कविता साहिरनं 1948 साली लाहोरला असताना पाकिस्तानमध्ये असताना लिहिली होती. तिची थोडी पार्श्वभूमी आपल्याला समजून घेतली पाहिजे, कारण तलखिया हा आधीच प्रसिद्ध झाला होता, परंतु नंतरच्या आवृत्त्यामध्ये ही कविता जी त्यांनी 48 लिहिली होती पाकिस्तानला असताना ती त्यात समावेश केलेली आहे. त्या कवितेची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. कारण ह्या कवितेत शेवटी असं लिहिलेलं आहे की पाकिस्तान में लेखकों शायरों की गिरफ्तारी पर लिखी गई एक कविता आहे. म्हणून आपल्या कवितेच्या आस्वादासाठी आखण्यासाठी ही थोडी पार्श्वभूमी मी तुम्हाला विशद करायचा प्रयत्न करणार आहे. काय परिस्थिती होती, काय कारण होते ही कविता साहिरनं पाकिस्तानमध्ये असताना पाकिस्तानी राज्यकर्त्यांना 4 खडे बोल सुनावण्यासाठी लिहिली होती. आवाजे आदम. 1947-46 या कालखंडामध्ये साहिर मुंबईला सिनेमामध्ये काम मिळवून प्रयत्न करत होता. त्याला थोडा पैसा कमवायचा होता, कीर्ती कमवायची होती आणि त्याला असं वाटतं की शायरी आपलं जीवन जगता येणार नाही, तर आपण सिनेमात गीतं लिहिले तर आपल्याला पैसा मिळेल, कीर्ती पण मिळेल आणि आपण आपला जे सांगायचं लोकांना तिथपर्यंत आपण नीट पोहोचू शकू. म्हणून तो मुंबईला आला होता अनेक इतर लेखकाप्रमाणे, शाळेप्रमाणे, आणि तो संघर्ष करत होता. त्याला या काळामध्ये एक चित्रपट मिळाला, लो बजेटचा होता, छोटा निर्मात्याचा होता, आझादी की राह पर हे त्या सिनेमाचं नाव होतं. तो 46 साली सुरू झाला होता आणि त्याचा विषय हिंदू मुस्लिम एकतेचा होता, भाईचारेचा होता आणि ह्या गंगा जमनी तहजीबचा तर साहेर पहिल्यापासून समर्थक होता, काय होता. त्यामुळे हा चित्रपट त्यानं आनंदानं स्वीकारला आणि त्यासाठी त्याने 4 गाणी लिहिली होती. परंतु तो चित्रपट काही कारणास्तव रखडत गेला, कारण निर्माता गरीब होता, त्या पैसे जमा करता आले नाहीत. त्यामुळे तो सिनेमा हळूहळू शूट होत होता. परंतु मधल्या काळात हे 4 गीतं लिहून झाल्यानंतर साहिर बेकार झाला होता आणि पुन्हा नव्या सिनेमासाठी काम करत होता, प्रयत्न करत होता, निकराचा संघर्ष करत होता. पण मित्रांनो, हाच कालखंड होता भारताच्या फाळणीचा आणि पाकिस्तान नामक देश निर्माण होण्याचा. 47चा तो माहोल होता आणि तेव्हा वातावरण तापलं होतं. जिनानी डायरेक्ट ॲक्शनची कॉल दिली होती आणि त्यानुसार प्रथम बंगालमध्ये मुस्लिमांनी हिंदू आणि शिखांवर हल्ले करायला सुरुवात केलं, त्याला मारायला सुरुवात केली. त्याची प्रतिक्रिया म्हणून हिंदू खवळले, शीख खवळले आणि खून का बदला खून या न्यायाने त्याने देखील प्रतिकार सुरू केला आणि दोन्ही बाजूने, म्हणजे एका बाजूने हिंदू शीख, दुसऱ्या बाजूने मुस्लिम यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. अनेक माणसं मारली गेली, लाखो माणसाला बेघर झाली, निर्वासित झाली आणि पाकिस्तानहून हिंदू आणि शीख माणसं तिथं जगणं कठीण असल्यामुळे, असुरक्षित असल्यामुळे भारतात येऊ लागले आणि भारतातून अनेक मुस्लिम माणसं तिकडं जाऊ लागले. जवळपास 30 लाख लोकांचं त्या काळात स्थलांतर घडलं होतं आणि काही लाख लोक मारले गेले होते, हे सर्वश्रुत आहे. त्यावेळी साहिर मुंबईला होता आणि तिची आम्मी, तिची आई, त्याचा जीव की प्राण असलेली आम्मी लुधियाना त्याच्या गावात होती. हे लुधियाना शहर त्याचं मूळ गाव होतं आणि ज्या गावामध्ये तलखिया प्रसिद्ध झाला होता आणि तो शहरातून लोकप्रिय झाला होता ते लाहोर शहर आणि अवघा पंजाब प्रांत त्या काळात पेटून उठला होता आणि एक प्रकारची असुरक्षितता त्याच्या आम्मीला वाटू लागली होती. साहिरचे जे मित्र होते ते बहुसंख्य हिंदू, मुस्लिम, शीखच होते. त्यांना तिची काळजी वाटत होती
त्यांनी साहिरला फोन केला, विचारणा केली आणि मग जे अनेक मुस्लिम लोक लुधियानाहून चालले होते लाहोरला आश्रय घेण्यासाठी, त्यांच्या एका जथ्यामध्ये त्याने तिच्या आईला पाठवून दिलं. आई लाहोरला सुखरूप पोचले. इकडं साहिरला बरं वाटलं. परंतु तरीही 2 दिवस निर्माण झाले तरी दंगे धोके थांबत नव्हते. त्यामुळे त्याला आईच्या प्रकृतीची असं काळजी लागून राहिली होती. तेव्हा मुंबईला तो बेचैन झाला होता. एक दिवस त्यानं विचार केला, आता काही खरं नाही, आपण गेलं पाहिजे. म्हणून तो प्रथम दिल्लीला तिथं काही दिवस राहिला आणि तिथून तो पाकिस्तानला आणि लाहोरला पोचला. तेव्हा नुकती फाळणी झाली असताना हिंदू आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये व्हिसा न लागता प्रवेश करता येत होता. अजून तो व्हिसाची सिस्टीम सुरू झालेली नव्हती. त्यामुळे तो सहजतेनं दरमजल करीत लाहोरला पोचला. तिथं अनेक निर्साधन छावण्या होत्या. तो एक छावणी हुडकू लागला, आंबेला पाहू लागला आणि जवळपास त्याला सव्वा महिना लागला आईला हुडकायला. तर शेवटी आई त्या सापडली. माता आणि मुलाचं मिलन झालं आणि मग साहिरचा जीव भांड्यात पडला. आणि ते वातावरण तप्त होतं. परत येणं ताबडतोब शक्य नसल्यामुळे तो तिथं त्याला एक निर्वासित म्हणून 2 खोल्याचं घर मिळालं. तिथं आईला राहू लागला. त्यानं काही ठरवलं नव्हतं की पाकिस्तान आपण कायम स्थलांतरित व्हायचं. खरं तर अनेक मुस्लिम शायर, पत्रकार लोक पाकिस्तानला आपला देश, आपला इस्लाम देश म्हणून स्थायिक झाले होते. पण साहिरचं धर्माचा फारसा प्रेम नसला, तो नास्तिक नव्हतं आणि तो त्यानं काही विचार केला नव्हता. तो वातावरण शांत होण्याची वाट पाहत होता. आणि त्या काळात जगण्यासाठी त्यानं एका मासिकामध्ये संपादकपद स्वीकारलं. सवेरा नावाचं ते उर्दू मासिक होतं, साहित्यिक मासिक होतं आणि त्यामध्ये त्या दरमहा त्याच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. आणि याच काळामध्ये भारताच्या मुंबईमधून सज्जाद जहीर, जे प्रगतिशील लेखक चळवळीचे अर्धवयी होते, संस्थापक सचिव होते, त्यांना कम्युनिस्ट पार्टीनं लाहोरला पाठवलं आणि सांगितलं तुम्ही तिथं जाऊन कम्युनिस्ट संघटना बांधा, पक्ष बांधा आणि त्याचबरोबर तुम्हाला जी आवडती आहे गोष्ट प्रगतिशील लेखक चळवळीची देखील पुनर्बांधणी करा. कारण लाहोर हे एकेकाळी खूप प्रसिद्ध होतं. कारण तिथं अनेक उर्दू शायर जे प्रगतीवादी होते, पुरोगामी होते, त्या चळवळीत होते. पण ती ह्या फाळणीच्या काळात धामधुमीमध्ये ती चळवळ थोडी थांबली होती. तुम्ही पुनर्जीवन करा. त्यासाठी साहिर तिथं आले, सज्जाद जहीर तिथं आले. हमीद अख्तर तिथं, साहिरचा मित्र तिथं ऑलरेडी पोचला होता आणि ह्या लोकांनी मग पार्टीचं काम सुरू केलं. परंतु पाकिस्ताननं निर्मिती झाली ताबडतोब एक निर्णायक धार्मिक वळण घेतलं आणि आपलं पाकिस्तान राज्य हे इस्लामी राज्य आहे राहील असं जाहीर केलं. आणि जिन्नाच्या मृत्यूनंतर जी घटना तयार झाली पाकिस्तानची, त्यांनी सांगितलं की ह्या देशाचं सार्वभौमत्व अल्लाकडे असेल, ईश्वराकडे असेल. भारतानं संविधान करताना वी द पीपल, लोकाकडे सार्वभौमत्व देतं, सॉवरेंटी दिली होती. पण पाकिस्ताननं ही सॉवरेंटी, हे सार्वभौमत्व माणसाकडे न ठेवता अल्लाकडे दिलं होतं. आणि एका अर्थानं त्यांनी आपली राजवट किंवा आपला देश हा पूर्णतः इस्लामी आहे असं जाहीर केलं होतं. साहजिक त्या ठिकाणी जे हिंदू आणि शीख राहत होते ते अल्पसंख्याक ठरले आणि त्यांना काही अधिकार प्राप्त फारसे मिळत नव्हते, असा तो वातावरण होता. आणि अशात जेव्हा सज्जाद जहीरनं काम सुरू केलं तेव्हा हे कम्युनिस्ट लोक काफिर आहेत, नास्तिक आहेत, देव न मानणारे आहेत आणि ते इस्लामला मान्य असल्यामुळे त्यांनी त्याला चक्क अटक केली. त्याच्या पाठोपाठ हमीद अख्तरला अटक झाली आणि अनेक पत्रकार, अनेक शायर, अनेक कवी यांना अटक सुरू केली पाकिस्तानमध्ये. हे पाहून साहिरला वाटतं उद्या आपल्या पण पाळी येणार आहे, पण तो ठाम होता कारण त्याच्यात वैचारिक स्पष्टता होती. परंतु आपले आदर्श असलेले सय्यद जहीरला अटक होणं हे त्यांना खटकलं. तो प्रक्षुब्ध झाला आणि त्या प्रक्षुब्ध भावातून त्यानं जी कविता लिहिली ती आवाज आदम कविता आहे. ती कविता त्यानं आपल्या सवेरा मासिकात प्रसिद्ध केली आणि ही कविता सरळ सरळ तिथल्या सत्ताधारी राज्य करताना आव्हान देणारी कविता होती. ती कविता मी आता आपल्या पुढे पेश करतो. म्हणजे तुम्हाला ह्या पार्श्वभूमीच्या ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल ही कविता चं आकलन सुलभ होईल आणि कविता आजच्या काळाचं कधी प्रतिबिंब त्यात उमटत आहे हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल. तर ही कविता आहे आवाजे आदम, म्हणजे माणसाचा आवाज, मानवाचा आवाज. कविता सुरू करतो.
दबेगी कब तलक आवाज़ आदम, दबेगी कब तलक आवाज़ आदम, हम भी देखेंगे। रुकेंगी कब तलक जज्बात बरहम, रुकेगी कब तलक जज्बात बरहम, हम भी देखेंगे। चलो यूं ही सही, चलो यूं ही सही है जोरे पैहम, हम भी देखेंगे, हम भी देखेंगे। केव्हापर्यंत मानवाचा आवाज दाबला जातो आम्ही पण पाहू, केव्हापर्यंत मानवाचा आवाज दाबला जातो आम्ही पण पाहू। कुठवर प्रक्षुब्ध भावना रोखल्या जातात आम्ही पण पाहू। चला तर हे अत्याचार केव्हापर्यंत चालणार, चला तर हे अत्याचार केव्हापर्यंत चालणार आम्ही पण पाहू। हम भी देखेंगे, हम भी देखेंगे। दरे जिंदा से देखे, दरे जिंदा से देखे या उरुजे दार से देखे, दरे जिंदा से देखे या उरुजे दार से देखे। तुम्हें रुस्वा सरे बाजार आलम, हम भी देखेंगे। तुम्हें रुस्वा सरे बाजार आलम, हम भी देखेंगे। जरा दम लो माले शौकते जम, जरा दम लो माले शौकते जम, हम भी देखेंगे, हम भी देखेंगे। तुरुंगाच्या दारातून पहा की वधस्तंभाच्या डोक्यावरून पहा, तुरुंगाच्या दारातून पहा की वधस्तंभाच्या डोक्यावरून पहा। तुम्हाला या जगाच्या बाजारात अपमानित झालेलं, तुम्हाला या जगाच्या बाजारात अपमानित झालेलं आम्ही पण पाहू। जरा दम धरा, जरा दम धरा। या बादशाहीला मुठमाती दिलेलं, या बादशाहीला राजेशाहीला मुठमाती दिलेलं आम्ही पण पाहू, आम्ही पण पाहू। हम भी देखेंगे। ब जो में कुव्वते फौलादी आहन, देख लो तुम भी। ब जो में कुव्वते फौलादो आओम, देख लो तुम भी। ब फौजे जज्बात ईमान मुहकम, हम भी देखेंगे। ब फौजे जज्बा ईमान मुहकम, हम भी देखेंगे। जबीने कम कुलाही खाक हम, जबीने कल कुलाही खाक पर हम भी देखेंगे। शस्त्रांच्या ताकदीची घमेंड तुम्ही जरूर पहा, शस्त्रांच्या ताकदीची घमेंड तुम्ही जरूर पहा। दृढनिश्चयाची शुभ्र भावना आम्ही पण पाहू, दृढनिश्चयाची शुभ भावना आम्ही पण पाहू। तुमचं मुकुट घातलेलं मस्तक, तुमचं मुकुट घातलेलं मस्तक धुळीस मिळताना, तुमचं मुकुट घातलेलं मस्तक धुळीत मिळताना आम्ही पण पाहू, आम्ही पण पाहू। हम भी देखेंगे। मुकाफाते अमल तारीख है इंसा का रिवायत है, मुकाफते अमल तारीख है इंसा की रिवायत है। करोगे कब तलक नावक फराहम, करोगे तो कब तलक नावक फराहम, हम भी देखेंगे। कहाँ तक है तुम्हारे जुल्म में दम, कहाँ तक है तुम्हारे जुल्मों में दम, हम भी देखेंगे, हम भी देखेंगे। केलेल्या कर्माची शिक्षा मिळणं, केलेल्या कर्माची शिक्षा मिळणं मानवी इतिहासाची परंपरा आहे। किती काळ असाच बाणाचा वर्षाव कराल, किती काळ असाच बाणाचा वर्षाव कराल आम्ही पण पाहू, आम्ही पण पाहू। तुमच्या जोर जुलमामध्ये किती ताकद आहे, तुमच्या जोर जुलमामध्ये किती ताकद आहे आम्ही पण पाहू, आम्ही पण पाहू। हम भी देखेंगे, हम भी देखेंगे। शेवटचा चरण, ये हंगामे विदाए शब है, ये हंगामे विदाए शब है। ये जुल्मत के फरजंदो, ये जुल्मत के फरजंदो। सहर के दोष पर, सहर के दोष पर गुलनार परचम हम भी देखेंगे। सहर के दोष पर गुलनार परचम हम भी देखेंगे। तुम्हें भी देखना होगा ये आलम, तुम्हें भी देखना होगा ये आलम, हम भी देखेंगे, हम भी देखेंगे। रात्रीची वेळ संपत आली हे अंधारपुत्रांनो, शेवटचा भाग आहे। रात्रीची वेळ संपत आली हे अंधारपुत्रांनो। पहाटेच्या खांद्यावर आहे क्रांतीचा झेंडा, पहाटेच्या खांद्यावर आहे क्रांतीचा लाल झेंडा, आम्ही पण पाहू। तुम्हाला हे घडताना पाहावं लागेल, तुम्हाला हे होताना पाहावं लागेल, आम्ही पण पाहू, आम्ही पण पाहू। अशी ही साहिरची अत्यंत धारदार असली कविता आहे आणि
एका अर्थानं ही कविता म्हणजे मदांध जुलूम करणाऱ्या सरकारविरुद्धचा एल्गार आहे, अंगार पेटणारी कविता आहे. आणि हा शायर सत्ताधाऱ्यांना, जुलमी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगत आहे, तुम्ही किती काळ आमचा आवाज दाबणार आहात, तुम्ही किती काळ आमचा आवाज दाबणार आहात हे आम्ही पाहू, हम भी देखेंगे. तुमच्याजवळ शस्त्र आहेत, कायदा आहे, अधिकार आहे, त्याची उगाच मिजास मिरवू नका. आम्ही जर दृढनिश्चय केला तर तुमची बादशाही, तुमची राजेशाही, तुमची सत्ता पाहता पाहता धुळीस मिळली जाईल. हे तुम्ही जरूर पहा. आम्ही तर पाहूच पाहू. त्यामुळे उगीच घमेंड करू नका. जरा दमलो मशाले शौकते जम, हम भी देखेंगे. तुमची बादशाही धुळीला मिळताना आम्ही पाहू, आम्ही पाहू. मित्रांनो, मला इथं फैज अहमद फैजची बोल के लब आझाद है तेरे ही कविता आठवते. त्याद्वारे फैज लोकांना सांगत आहे, जोवर तुझे ओठ, तुमचे ओठ मुक्त आहे, जिव्हा मुक्त आहे, स्वतंत्र आहे, तोवर जे तुला बोलायचं आहे, जो आवाज उठायचा तो उठव. त्यातल्या काही ओळी मला तुम्हाला सांगायचा मोह आवरत नाही. ती कविता त्यातल्या 4 ओळी अशा आहेत. बोल की लब आज़ाद है तेरे, बोल की लब आज़ाद है तेरे, बोल ज़बान अब तक तेरी है, बोल ज़बान अब तक तेरी है, फैला हर जंजीर का दामन, फैला हर एक जंजीर का दामन, बोल ये थोड़ा वक्त बहुत है, बोल ये थोड़ा वक्त बहुत है, जिस्म वो जबा की मौत से पहले, जिस्म वो जबा की मौत से पहले, बोल की सच जिंदा है अब तक, बोल की सच जिंदा है अब तक, बोल जो कुछ कहना है कह ले, बोल जो कुछ कहना कह ले, बोल की लब आज़ाद है तेरे, बोल जबान अब तक तेरी है. बोल अजून तुझे ओठ मुक्त आहेत, बोल अजून तुझे ओठ मुक्त आहेत, बोल अजून तुझी जिव्हा मुक्त आहे. प्रत्येक साखळीचा भाग विस्तारत आहे, प्रत्येक साखळीचा भाग विस्तारत आहे. बोल वेळ फार थोडा शिल्लक आहे, बोल फार वेळ थोडा शिल्लक आहे, देह आणि जिभेच्या मृत्यूपूर्वी. बोल सत्य जिवंत आहे अजूनपर्यंत तरी, बोल सत्य जिवंत आहे अजूनपर्यंत तरी, बोल जे बोलायचं आहे ते बोल, बोल अजून तुझे ओठ मुक्त आहेत, बोल अजून तुझी जिव्हा मुक्त आहे. फैजची कविता संघर्ष करणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारी आहे, परंतु ती एका प्रकारे आकंत करणारी कविता आहे. जसा दिवा विझताना थोडा फडफडतो, थोडा प्रकाशमान होतो, तसं त्या अवस्थेची ही कविता आहे. आक्रंद करणारी कविता आहे, थोडीशी निराशाकडे झुकलेली कविता आहे, पण ती महत्त्वाची आहे. पण शायरची आवाज़े आदम ही कविता ह्या बोल की लब आझाद है तेरेपेक्षा अधिक प्रेरणादायी आहे. कारण हा शायर निश्चिंत आहे आपल्या विजयाबद्दल. हे फार महत्त्वाचं आहे. जुलूम करणारे एक दिवस मिटून जातील हा त्याचा आशावाद आहे. आणि असे जुलूम करणारे सत्तांध मदांध माणसं धुळीस मिळतील हे आम्ही याची देही याची डोळा पाहू, असा या शायरचा, या कवीचा ठाम असा आत्मविश्वास आहे. कारण तो क्रांतीसाठी लढतो आहे, नवनिर्माणासाठी घडतो आहे, त्याला काहीतरी घडवायचं आहे. दमनाची, अन्यायाची जी रात्र कितीही घनदाट काळी असली तरी ही रात्र संपणार आहे. वो सुबह कभी तो आएगी हा त्याचा आशावाद आहे. आता रात्र संपायला फार कमी वेळ राहिलेला आहे आणि जी सकाळ आता येणार आहे काही क्षणानंतर, ती क्रांतीची ध्वजा घेऊन येणार आहे. क्रांतीचा झेंडा, लाल झेंडा, परिवर्तनाचा क्रांतीचा झेंडा घेऊन येणार आहे. आणि जुलूम करणारो माणसांनो, मदांनांनो, तुम्हाला ही क्रांती, हा बदल पाहावा लागेल. आम्ही तर पाहणारच आहोत, आम्ही तर पाहणारच आहोत. हा अन्याय, हा जुलूम शोषणाचा अंधार आहे. म्हणजेच निघृण अशा भांडवलशाहीचं कामगारांना पिळणं आहे, त्यांची पिळवणूक आहे, त्यांचं ते रक्त जिवंतपणे पिणं आहे, त्यांना पिडणं आहे. हा अंधार जो आहे तो जमीनदारांचा आहे, शेतकऱ्यांच्या विरुद्धचा. ते शेतकऱ्यांच्या जीवावर काहीही काम न करता मालामाल झालेले आहेत.
म्हणून हा अन्याय भांडवलशाही विरुद्धचा आहे, भांडवलशाहीचा आहे. हा अंधार जमीनदाराच्या शोषणाचा, जुलमाचा आहे. पण आता हा शेतकरी आणि हा कामगारच्या जीवनातला अंधार दूर होणार आहे. ती आता वेळ जवळ आलेली आहे. कारण आपण सारे भारतीय क्रांतीसाठी सज्ज झालेले आहोत. आम्ही भांडवलशाही उखडून फेकणार आहोत. आम्ही जमीनदारी नष्ट करणार आहोत आणि शेतकऱ्यांचं, कामगारांचं, समतेचं म्हणजे श्रमकऱ्यांचं राज्य आणणार आहोत. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे की अत्याचारी, अन्याय करणारे माणसं राजवटी फार काळ टिकत नाहीत. त्यांचा अंत हा केव्हा तरी होतच असतो आणि तो लवकर होत असतो. हे आम्हा क्रांतिकारकांना, इन्क्लाबी माणसांना पुरतं माहीत आहे. तुमची बादशाही, तुमची राजेशाही, तुमची सत्ता एक दिवस जरूर नष्ट होणार आहे. हे आम्ही आमच्या जितेजी आम्ही जिवंत असतानाच पाहणार आहोत. हे तुम्ही विसरू नका. इथं मला आपल्या मराठीचे मोठे लेखक आणि कवी साने गुरुजी, पूज्य साने गुरुजींची आता पेटवू सारे रान ही कविता आठवते. किती साम्य आहे, विलक्षण साम्य आहे या साहिरच्या आवाज आदममध्ये आणि साने गुरुजीच्या पुढील कवितेमध्ये. त्या कवितेच्या 4 ओळी मी आपल्यापुढे प्रस्तुत करतो. मग तुम्हाला लक्षात येईल की हे 2 महान कवी 2 भागातले, एक मराठीमध्ये एक उर्दूमध्ये, हे पंढरपूरला उपोषण करत होते, धुळ्याला काम करत होते आणि तो तिकडे लाहोरला काम करत होता. ती कविता गुरुजींची अशी आहे. आता उठवू सारे रान, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, लावू पणाला प्राण, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान. किसान मजदूर उठतील, किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील, कंबर लढण्या कसतील, एकजुटीची मशाल घेऊन, एकजुटीची मशाल घेऊन, पेटवतील सारे रान, पेटवतील सारे रान, आता पेटवू सारे रान. पडून ना राहू आता, पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा, खाऊ ना आता लाथा, शेतकरी अन कामकरी मांडणार हो ठाण, आणणार हो थाण, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. मित्रहो, साने गुरुजी हे काँग्रेसचे समाजवादी नेते होते, समतावादी होते. तर साहिर हा कट्टर कम्युनिस्ट, साम्यवादी, मार्क्सवादी होता. पण दोघांचे ध्येय समान होतं. जे श्रम करतात, ज्यांच्यावर अन्याय होतो, तो अन्याय दूर झाला पाहिजे. शेतात घाम गाळणारा व एका दाण्यातून हजारो मोती, हजारो दाणे पिकवणारा शेतकरी आणि कारखान्यात घाम गाळून काम करणारा, उत्पादन करणारा कामगार, उत्पादक कामगार हे खरे देशाचे भाग्यविधाते आहेत, निर्माते आहेत. त्यांचं भारतामध्ये सोव्हिएत युनियनप्रमाणे बोल्शेविक क्रांतीनंतर जे राज्य आलं समतेचं, तसं राज्य आलं पाहिजे. हे आमचं ध्येय आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत. त्यासाठी आमचा क्रांती आहे. मित्रांनो, तो कालखंड 1948चा होता. तेव्हा ही कविता लिहिली होती. आज 2021 साली भारताची काय परिस्थिती आहे? आजही शेतकरी त्रस्त आहे. तो उपोषण करत आहे गेल्या 10 महिन्यापासून. आजही कामगार पिचत आहे. कोरोना काळात त्याच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कारखाने बंद पडले, त्याचा पगार कमी झालेला आहे. थोडक्यात देशाचा भाग्यविधाता असलेला श्रम करणारा शेतकरी पीडित आहे, कामगार वंचित आहे. असं हे अस्वस्थ चित्र आहे. आणि खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणामुळे, खौजा धोरणामुळे भांडवलशाहीचं जे विकृत आणि निघण स्वभावाचं दर्शन चित्र समोर आलेलं आहे, ते अत्यंत भयावह आहे. कारण त्यामुळे विषमता वाढत चाललेली. प्रगती झाली असेल, होत आहे, हे मान्य, क्षणभर मान्य करूयात. परंतु पराकोटीची विषमता निर्माण झालेली आहे. श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत आहेत, गरीब हे अधिक गरीब होत चाललेले आहेत. 1% भांडवलदाराकडे, श्रीमंताकडे देशाची 90% संपत्ती असेल तर समतेचं राज्य कसं येणार, हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आणि त्या प्रश्नाविरुद्धची चीड
उद्वेग प्रक्षोभ साहेरची आवाज आदमी कविता करते आणि जाब विचारते. शेवटी शायर काय करतो, तो स्वप्न पाहतो, परिस्थिती पाहतो आणि जे अन्याय करतात त्यांना जाब विचारतो. आणि असा जाब विचारताना तो लोकांना प्रेरणा देतो की तुम्ही विचार करा, तुमचा अन्याय होत आहे, आता तुम्ही पेटून उठलं पाहिजे आणि आपल्या हक्काची लढाई लढून आपले हक्क मिळवले पाहिजेत. तुम्हाला तुमचे हक्क सहजासहजी मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला त्याग केलाच पाहिजे. त्यामुळे जोवर अन्याय आहे देशामध्ये, जगामध्ये शोषण आहे, जुलूम करणारे राज्यकर्ते आहेत, बदांध असंवेदनशील पुढारी आहेत, तोवर साहिरची ही आवाज आदम कविता ही प्रासंगिक आहे, रिलेव्हंट आहे. खरं तर ही कविता बाद व्हायला पाहिजे होती असं साहिरची भावना होती. म्हणजे भारतामध्ये क्रांती व्हावी आणि समतेचं राज्य यावं, म्हणजे ही जी कविता लिहिली होती ती कविता आपोआप रद्द होईल. परंतु त्याच्या जीवनामध्ये त्याला ही कविता रद्द झालेली पाहता आली नाही आणि आज तो गेल्याहून जाऊन 50 वर्ष झालेले तरीही आपल्याला तेच चित्र दिसत असल्यामुळे आपल्याला ही कविता रिलेव्हंट वाटते. परंतु त्या कवितेला आता जो दुर्दम्य आशावाद आहे, जो एक कणखर संघर्ष करण्याचा नारा आहे, तो आपल्याला आजही प्रेरणा देत आहे. आजचे तरुण जे बंडखोर आहेत, त्यांच्या रक्तामध्ये बंडखोरी आहे, समतेचा विचार आहे, पुरोगामी विचार आहे आणि गरिबाबद्दलची कणव आहे, त्या साऱ्यांना ही कविता प्रेरणा देणारी आहे. म्हणून पुन्हा एकदा या एपिसोडचा शेवट करताना साहेरचा दुर्दम्य आशावादाच्या ही कवितेच्या 2 कडी पुन्हा एकदा मी आपल्या मनावर तो विचार आशय असण्यासाठी मी पेश करतो. त्यातलं पहिलं चरण जे मला खूप महत्त्वाचं वाटतं, जे प्रेरणादायी आहे, ते असं आहे, ब जो में कुबते फौलादे आहन देख लो तुम भी, ब फौजे जज्बाए ईमाने मोहकम हम भी देखेंगे, जबीने कम कुलाई खाक पर खम हम भी देखेंगे, शस्त्राच्या ताकदीची घमंड तुम्ही जरूर पहा, जरूर बाळगा, दृढ निश्चयाची शुभ भावना आम्ही पण पाहू, तुमचं मुकुट घातलेलं मस्तक धुळीला मिळताना, तुमचं मुकुट घातलेलं मस्तक धुळीस मिळताना आम्ही पण पाहू. ये हंगामी विदायश भय, ये हंगामी विदायश भय, ये जुल्मत के फरजंदो, सहर के दोष पर गुलनार परचम हम भी देखेंगे, सहर की दोष पर गुलनार परचम हम भी देखेंगे, तुम्हें भी देखना होगा ये आलम हम भी देखेंगे, तुम्हें भी देखना होगा ये आलम हम भी देखेंगे, हम भी देखेंगे. मित्रांनो, आजचा एपिसोड इथं संपवायचा आहे, पण त्यापूर्वी एक नेहमीची विनंती, आजचा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय सविस्तर लिहा, असतील तर काही सूचना करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पण आता आज अपलोड होणार आहे, तो मित्रांना शेअर करा. पुन्हा रविवारी भेटूया एक नवीन कवितेसह. त्याची छोटीशी तर तुम्हाला पेश करतो. मुझको अमन और तहजीब की भीख दो, मुझको अमन और तहजीब की भीख दो, मेरे गीतों की लय, मेरे सुर मेरी नय, मेरे गीतों की लय, मेरे सुर मेरी नय, मेरे मजरूह होठों को फिर सौंप दो, मेरे मजरूह होठों को फिर सौंप दो, मला शांती आणि संस्कृतीची भिक्षा घाला, मला शांती आणि संस्कृतीची भिक्षा घाला, माझ्या ओठाची लय, माझा सूर, माझी बासरी, माझ्या घायाळ ओठांना परत करा, माझ्या घायाळ ओठांना परत करा. मैं तुम्हारा मुगन्नी, मैं तुम्हारा मुगन्नी, तुम्हारे लिए जब भी आया, जब भी आया, नया गीत लाता रहा, नया गीत लाता रहा. मी तुमचा गायक, मी तुमचा भाट, तुमच्यासाठी जेव्हा पण आलो नवं गाणं आणलं आहे, नवं गीत आणलं आहे. ही कविता पुढल्या एपिसोडमध्ये मी आपल्याकडे घेऊन येणार आहे. ती फाळणीच्या पार्श्वभूमीवर जो रक्तसंहार झाला होता आणि मानवता विध्वंसित झाली होती, कलंकित झाली होती, त्या मानवतेला उद्देशून ही कविता एक प्रकारची उदात्त प्रार्थना साहिरनं म्हणलेली आहे.
आकाशवाणीवर ती कविता आज नावाची कविता घेऊन मी पुढल्या रविवारी याच वेळी संध्याकाळी 7 वाजता फेसबुक लाईव्हवर आपल्या येणार आहे. फेसबुक लाईव्हबरोबर आजचा हा भाग आम्ही अपलोड करणार आहोत यूट्यूबवर. तो आपण पाहू शकता पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा आणि मित्रांना शेअर करू शकता. तेव्हा आजचा एपिसोड इथे समाप्त करतो. आपला हा मित्र लक्ष्मीकांत देशमुख आपला रजा घेतो. धन्यवाद.